याच्यातला शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे पहा. ठीक आहे, शारीरिक 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 हा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. शुद्ध शब्द शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून कोणता शब्द योग्य आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे, मग तुम्ही या ठिकाणी हा ओळखत असताना कसा ओळखायचं माहिती आहे का, याचं थोडं तुम्हाला बेसिक सांगतो पहा. ठीक आहे, काय भानगड आहे ते हो का. मी या ठिकाणी काय लिहिले माहिती आहे, ईक नावाचा प्रत्यय लिहिला. काय लिहिला रे, ईक नावाचा प्रत्यय लिहिला. हा ईक नावाचा प्रत्यय या ठिकाणी कोणत्याही शब्दाला जर लागला का तर या शब्दातलं जे पहिलं अक्षर असतं, पहिले अक्षर, ठीक आहे, या पहिल्या अक्षरामध्ये काय होत असते माहिती आहे का, वृद्धी होते. वृद्धी म्हणजे काय होत असते, वाढ होत असते. ठीक आहे, मग आता मी इथे शब्द लिहिला पहा, शरीर. काय लिहिला बरं हो, शरीर. आलं लक्षामध्ये. आणि त्याला मी या ठिकाणी ईक हा प्रत्यय जोडत असेल तर हा ईक प्रत्यय सोडत असताना या कोणत्या शब्दाला जोडलो आपण, ईक, शरीरला. मग या शरीराचं पहिलं जे अक्षर आहे कोणतं, शे, त्याची वृद्धी होणार. वृद्धी काय होणार, शा. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी हे महत्वाचा मुद्दा आहे. आणि इतर र ला दुसरी वेलांटी आहे, ही देखील जशाच तशी लिहून घ्या. ठीक आहे, परंतु आता हा ई जो आहे ह्या र मध्ये मिसळणार आहे. परंतु हा ई जो आहे रस्वाय का दीर्घ आहे, रस्वाय, म्हणून याला पहिली वेलांटी येणार. जर या ठिकाणी हा ई जर असला असता तर वेलांटी कुठली आली असती रे, दुसरी आली असती. ठीक आहे, म्हणून हे अशा पद्धतीने शब्द तयार होईल, शारीरिक. आलं लक्षामध्ये. मग कुठं आहे रे तसा ऑप्शन, पर्याय क्रमांक 3 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 मध्ये तसा योग्य ऑप्शन आहे. ठीक आहे, आणि ईक शब्दाला लागला की हे विशेषण तयार होते पहा. काय होते बरं हो, विशेषण. मग शारीरिक हे शब्द काय आहे, शारीरिक हा शब्द विशेषण आहे. आलं लक्षामध्ये. आणि काही शरीर जे आहे ना, हे शरीर काय आहे तर नाम आहे. मग नामापासून काय बनलं, विशेषण. मग नामापासून विशेषण बनवण्यासाठी तुम्ही कोणता प्रत्यय लावला, ईक हा प्रत्यय लावला. म्हणून पहा, एका जातीपासून जर दुसरी जात तयार होत असेल त्या प्रत्ययामुळं तर त्याला तद्धित प्रत्यय म्हणतात. मग ईक जो आहे तो तद्धित प्रत्यय झाला. कोणता प्रत्यय झाला, तद्धित प्रत्यय झाला.